नमस्कार मित्रांनो, MPSC स्टडी गुरु या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आजवर आपण इतिहासाच्या सिरीजमध्ये अनेक टॉपिक पाहिलेले आहेत. त्यानंतर 11वीच्या इतिहासामधील हाही टॉपिक अतिशय महत्त्वाचा समजला जातो, महाराष्ट्रातील दलित चळवळ. आता या चळवळीच्या माध्यमातून आपल्याला तीन टप्पे आहेत मित्रांनो या चळवळीचे. आंबेडकर पूर्व दलित चळवळ, आंबेडकरांची दलित चळवळ व आंबेडकर उत्तर दलित चळवळ असे 3 भाग आपण अभ्यासासाठी केलेले आहेत. तेही पाहणं आपल्याला महत्त्वाचं ठरतं. चला तर मग या दलित चळवळीविषयी आपण परीक्षेच्या दृष्टीने जे काही टॉपिक आपल्याला महत्त्वाचे आहेत, परीक्षेच्या दृष्टीने ज्या काही संघटना, जे काही वर्तमानपत्र, त्यांचा अभ्यास आपण करणार आहोत. तर आंबेडकर पूर्व दलित चळवळीमध्ये अनेक लोकांचा सहभाग होतो, तेही आपण पाहणार आहोत. आता प्रथमतः ज्यांना कर्ते सुधारक आणि अस्पृश्यांचे आणि महिलांचे कैवारी म्हणून ओळखले जाणारे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विषयी आपण सविस्तर माहिती मागेच पाहिलेली आहे, परंतु इथे दलित चळवळी हा संदर्भ घेऊन यांची माहिती आपण पुढे पाहणार आहोत. महात्मा फुले 1851 साली पुण्यात अस्पृश्य लोकांची पहिली शाळा महात्मा फुले यांनी काढलेली होती. कधी? 1851 साली अस्पृश्यांची पहिली शाळा पुण्यामध्ये कोण काढली? महात्मा फुले यांनी. 1868 मध्ये स्वतःच्या घरातील पिण्याच्या पाण्याचा हौद अस्पृश्यांसाठी खुला केला. या दोन्ही इसवी सन महत्वाचे आहेत. एक आहे 1851 तर दुसरी आहे 1868. त्यानंतर पुढे आहे मित्रांनो 1877 मध्ये कृष्णराव भालेकर यांच्या मदतीने दिनबंधू हे वर्तमानपत्र त्यांनी सुरू केलं. कोणतं? दिनबंधू हे वर्तमानपत्र महात्मा ज्योतिबा फुले यांनी तयार केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. पुढे महार मांग लोकांस विद्या शिकवणारी मंडळी या नावाची संस्थाही त्यांनी स्थापन केली. कोणती? लोकांना विद्या शिकवणारी मंडळी, म्हणजे मांग, महार इत्यादी लोकांना विद्या शिकवणारी मंडळी या नावाची संस्था ही महात्मा ज्योतिबा फुले यांनी त्याची स्थापना केलेली आहे. पुढे 1873 मध्ये मित्रांनो सत्यशोधक समाजाची स्थापना करून अस्पृश्यांनाही ईश्वर भक्ती करण्याचा अधिकार आहे असे त्यांनी प्रतिपादन केले. कधी? डेट आहे 1873 रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना करून अस्पृश्यांनाही ईश्वर भक्ती करण्याचा अधिकार आहे असे त्यांनी प्रतिपादन केलेलं पाहायला मिळतं. पुढे आहे मित्रांनो गोपाळ बाबा वलंगकर. महात्मा फुले यांच्या विचाराचा मोठा प्रभाव हा यांच्यावर होता, म्हणजे गोपाळ बाबा वलंगकरांवर होता. त्याने 1890 मध्ये दापोली येथे, हे महत्वाचं आहे मित्रांनो, खूप वेळेस परीक्षेत प्रश्न आलेले यावर, 1890 दापोली येथे अनार्य दोष परिहार समाज स्थापन केला. कोणता? 1890 ला. याच वर्षी महात्मा फुलेचंही निधन झालेलं आहे. यांच्यावर महात्मा फुलेचा मोठा प्रभाव असलेला दिसून येतो. 1890 ला दापोली येथे अनार्य दोष परिहार समाजाची स्थापना केली. तसेच विटाळ विध्वंसन हे त्यांचे वर्तमानपत्रही प्रसिद्ध होते. पुढे आहे मित्रांनो दलितामधील ते पहिले वार्ताहर होते. हे महत्वाचा व्हेरी IMP पॉइंट. दलित लोकातील ते पहिले वर्तमानपत्राचे वार्ताहर होते. कोण? गोपाळ बाबा वलंगकर. त्यामुळे हा पॉइंट महत्वाचा ठरतो इथं. मग त्यांची संस्था असेल आणि विटाळ विध्वंसन असेल वगैरे ते जर लक्षात ठेवलं तर कम्फर्टेबल आहे एवढं आपल्या परीक्षेच्या दृष्टीनं. मग पुढे आहे शिवराम जानबा कांबळे. शिवराम जानबा कांबळे आपण हे जे काही पाहत आहोत तर आंबेडकर पूर्व दलित चळवळ आपण पाहत आहोत मित्रांनो. त्यामध्ये पहिला समावेश होतो पहिले सुधारक म्हणून महात्मा फुले, त्यानंतर गोपाळ बाबा वलंगकर आणि तिसरे आहेत शिवराम जानबा कांबळे. आता वलंगकर, महात्मा फुले, बाबा पदमजी, आगरकर, लोकहितवादी इत्यादी लोकांच्या विचाराचा प्रभाव शिवराम जानबा कांबळे यांच्यावर होता. म्हणजे गोपाळ बाबा वलंगकर, महात्मा फुले, बाबा पदमजी, आगरकर, लोकहितवादी यांच्या विचाराचा प्रभाव शिवराम जानबा कांबळे यांच्यावर असलेला आपल्याला पाहायला मिळतो. पुढे आहे पुण्यातील ते रहिवासी होते. मराठा दिनबंधू या वर्तमानपत्रातून 1802 मध्ये त्यांनी पहिला लेख प्रसिद्ध केलेला होता. अस्पृश्यांना पोलीस व लष्करामध्ये नोकऱ्या मिळाव्यात व त्यांच्या मुलाचे शिक्षण सरकारने करावे यासाठी शाळा वाचनालय सुरू करण्याच्या उद्देशाने पुण्यामध्ये 1904 मध्ये श्री शंकर प्रसादिक सोमवंशी हितचिंतक मित्र समाज या संस्थेची स्थापना केली. कोणते? 1904 ला शिवराम जानबा कांबळे यांनी पुण्यामध्ये
त्याचा उद्देश काय होता त्या संघटनेचा किंवा संस्थेचा? अस्पृश्यांना पोलीस व लष्करामध्ये नोकऱ्या मिळाव्यात. आणि ती संस्था कोणती होती? श्री शंकर प्रसादिक सोमवंशी हितचिंतक मित्र समाज, अशा पद्धतीची ही संस्था होती मित्रांनो. आणि या तीनही समाजाच्या माध्यमातून म्हणजे ह्या समाज जो काही आहे 1904 ला स्थापना आहे आणि त्याचा उद्देश अस्पृश्यांना पोलीस व लष्करामध्ये नोकऱ्या मिळाव्यात एवढा होता. हे आहेत शिवराम जानबा कांबळे यांच्याबद्दलची माहिती मित्रांनो. पुढे बघू आपण, पुढचा पॉइंट आहे आता राजर्षी शाहू महाराज यांच्याबद्दल. तर दलितांचे कैवारी म्हणून ज्यांना ओळखले जाते ते राजर्षी शाहू महाराज. महात्मा फुले यांच्या विचारांचा प्रभाव राजर्षी शाहू महाराजांवर होता. सर्वप्रथम अस्पृश्यता विरोधी कायदा त्यांनी आपल्या संस्थानात अंमलात आणलेला होता. कोणता? अस्पृश्यता विरोधी कायदा. अस्पृश्यता विरोधी कायदा राजर्षी शाहू महाराज यांनी आपल्या संस्थानात सर्वप्रथम अंमलात आणलेला होता. 1902 मध्ये कोल्हापूर संस्थानात सरकारी नोकऱ्यामध्ये मागासवर्गीयांना 50% जागा राखीव राहतील अशी महाराजांनी घोषणा केलेली होती. कधी? 1902 मध्ये. महारवतने रद्द करून जमिनी अस्पृश्याच्या नावे राजर्षी शाहू महाराजांनी करून दिलेल्या होत्या. त्यानंतर पुढे आहे मित्रांनो 1920 या वर्षी दोन व्यक्तीचं नेतृत्व जगाच्या समोर आलं. ते म्हणजे महात्मा गांधी यांची असहकार चळवळ आणि दुसरे म्हणजे माणगाव परिषद, जे की आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा दोन महान व्यक्तीच्या युगपुरुषांचं व्यक्तिमत्व या 1920 सालामध्ये संपूर्ण भारतभर त्यांचं प्रसारित झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि याच माणगाव परिषदेत म्हणजे माणगाव येथे पहिली अस्पृश्यता परिषद डॉक्टर आंबेडकरांना म्हणजे डॉक्टर आंबेडकर ही जी काही माणगाव परिषद आहे मित्रांनो, या परिषदेमध्ये राजर्षी शाहू महाराजांनी डॉक्टर आंबेडकरांचं नेतृत्व अस्पृश्यांनी मान्य करावं यासाठी डॉक्टर शाहू महाराजांनी खूप सारे प्रयत्न केलेले आपल्याला पाहायला मिळतं. ही माणगाव परिषद कधीची आहे? 1920 सालामधली माणगाव येथील पहिली अस्पृश्य परिषद. डॉक्टर आंबेडकरांना अस्पृश्याचे नेतृत्व करण्यास त्यांनी प्रोत्साहन दिलेलं आपल्याला पाहायला मिळतं. कोण? राजर्षी शाहू महाराजांनी. 1920 मध्ये मूकनायक या आंबेडकरांच्या पहिल्या साप्ताहिकासाठी त्यांनी आर्थिक मदत केलेली आपल्याला पाहायला मिळतं. अस्पृश्यांच्या शाळासाठी व वसतिगृहासाठी राजर्षी शाहू महाराजांनी अथक परिश्रम केलेलं आपल्याला दिसून येतं मित्रांनो. पुढे आहेत राजर्षी शाहू महाराजा सयाजीराव गायकवाड. महाराजा सयाजीराव गायकवाड हे जे काय आहेत तर बडोदा संस्थानाचे महाराज आहेत ते सयाजीराव गायकवाड. परिवर्तनवादी विचाराचे कट्टर पुरस्कर्ते. डॉक्टर आंबेडकरांना शिष्यवृत्ती देऊन अमेरिकेला शिक्षणासाठी त्यांनीच पाठवलं होतं. 23 मार्च 1918 रोजी मुंबई येथे अस्पृश्यता निवारण परिषद त्यांनीच भरवली होती व या परिषदेचे अध्यक्ष सयाजीराव गायकवाड होते. कधी मित्रांनो? वर्ष लक्षात घ्या, 1918 मधला आहे आणि कुठं? मुंबईला भरलेली होती ही परिषद. आणि या परिषदेचे अध्यक्ष कोण होते? तर महाराजा सयाजीराव गायकवाड होते. त्यानंतर पुढील जे काही आहेत विचारवंत महर्षी वीरा शिंदे आहेत. महर्षी वीरा शिंदे महर्षी वीरा शिंदे यांच्याबद्दल विठ्ठलरामजी शिंदे यांचं पूर्ण नाव आहे. प्रार्थना समाजाचे ते एक प्रचारक होते मित्रांनो. कोण होतं? महर्षी वीरा शिंदे, प्रार्थना समाजाचे प्रचारक. 12 ऑक्टोबर 1906 रोजी त्यांनी डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना केलेली आपल्याला पाहायला मिळतं. डिप्रेस्ड क्लास मिशन ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना त्यांनी मुंबई येथे केलेली आपल्याला पाहायला मिळते. याच दिवशी एल्फिस्टन रोड येथे पहिली शाळा सुरू त्यांनी केलेली आहे. ठाणे, मालवण, अमरावती व अकोला इत्यादी ठिकाणी त्यांनी वसतिगृह सुरू केलेलं पाहायला मिळतं. 1912 मध्ये फर्ग्युसन कॉलेज येथे अस्पृश्य व ब्राह्मण यांच्या एकत्रित सहभोजनाचा कार्यक्रमही महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी घेतलेला होता. 1912 फर्ग्युसन कॉलेज पुण्यातील अस्पृश्य व ब्राह्मण यांच्या सहभोजनाचा कार्यक्रम महर्षी वीरा शिंदे यांनी घेतलेला होता फर्ग्युसन कॉलेजमध्ये. त्यानंतर पुढे आहे मित्रांनो 17 मध्ये मुंबई येथे नारायण चंदावरकर यांच्या अध्यक्षतेखाली एक सभा घेण्यात आलेली होती आणि या सभेमध्ये त्यांनी जाहीर केले की डॉक्टर आंबेडकरांना त्यांनी मानपत्र द्यावे अशी त्यांनी मागणी केलेली होती वीरा शिंदे यांनी. पुढील टॉपिक आहे किसन फागुजी बनसोडे. आता यांचा जन्म झालेला आहे नागपूर येथे.
अस्पृश्यांची शैक्षणिक आर्थिक प्रगती व्हावी यासाठी सन्मानबोधक निराप्रित समाज या संस्थेची स्थापना या किसन फागोजी बनसोडे यांनी केलेली आहे. या संस्था आणि त्यांचे संस्थापक त्यांच्याबद्दल अधिक परीक्षेला आतापर्यंत जास्तीत जास्त वेळा विचारलेला आहे. मित्रांनो, सहकार्याच्या मदतीने त्यांनी चोखा मेळा मंडळ व वाचनालयही स्थापन केलं. चोखा मेळा सुधारणा मंडळ व वाचनालयही स्थापन केलं. हे नागपूरचे आहेत. आणि किसन फागोजी बनसोडे त्यांची कोणकोणत्या संस्था त्यांच्या सन्मानबोधक निराप्रित समाज आणि चोखा मेळा सुधारणा मंडळ व वाचनालय. पुढे आहे मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची दलित चळवळ यांच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म महू येथे 14 एप्रिल 1891 साली झालेला होता. कधी झाला होता? 14 एप्रिल 1891 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झालेला होता. 1907 मध्ये ते मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाले. प्राचीन भारतातील व्यापार या विषयात त्यांनी MA केलं. प्राचीन भारतातील व्यापार या विषयात त्यांनी MA केलं. भारताच्या राष्ट्रीय नफ्याचा वाटा या प्रबंधाबद्दल कोलंबिया विद्यापीठाकडून त्यांना PhD प्रदान करण्यात आली. मित्रांनो, काय पुढे काय? भारताच्या राष्ट्रीय नफ्याचा वाटा या प्रबंधाबद्दल कोलंबिया विद्यापीठाकडून PhD त्यांना देण्यात आलेली आहे. तर प्रॉब्लेम ऑफ रुपी या विषयावर त्यांना लंडन विद्यापीठाने DSc ही पदवी त्यांना बहाल केलेली पाहायला मिळतं. 1923 मध्ये बॅरिस्टर ही पदवी त्यांना ही परीक्षा ते उत्तीर्ण झालेली आहेत. कोणती? 1923 मध्ये बॅरिस्टर ही परीक्षा ते उत्तीर्ण झालेली आहेत. त्यानंतर पुढचा पॉइंट आहे मित्रांनो, दलितांसाठी त्यांनी कोणकोणतं कार्य केलेलं आहे आंबेडकरांनी. तर मार्च 1990 मध्ये माणगाव येथे परिषदेत शाहू महाराजांनी दलित चळवळीचे नेतृत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे दिलेलं पाहायला मिळतं. 1920 मध्ये मूकनायक हे साप्ताहिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संपादित केलेलं होतं. 20 जुलै 1924 बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना केली व आंबेडकर अध्यक्ष होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर सचिव म्हणून सीताराम शिवतारकर. हे दोन्ही नाव अतिशय महत्वाचे आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यक्ष होते तर सचिव म्हणून कोण होतं? सीताराम शिवतारकर. या सभेचे ब्रीदवाक्य काय होते? शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. असे 3 टॅगलाईन किंवा त्याचे ब्रीदवाक्य आपल्याला पाहायला मिळतं. काय होतं? शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. ह्या दोन्ही संघटना आणि ज्या काही ते या गोष्टी आहेत, दोन्ही संघटना आंबेडकरांचा साप्ताहिक आणि माणगाव परिषद आणि या बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना आणि त्याची डेट काय? 20 जुलै 1924 आणि अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सचिव कोण आहेत? सीताराम शिवतारकर. आणि त्या संघटनेचे ब्रीदवाक्य शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. अशा या सर्व बाबी या टॉपिक मधल्या महत्वाच्या आहेत. त्यानंतर पुढे आहे 19 व 20 मार्च 1927 रोजी महाड येथे बहिष्कृत हितकारणी सभेचे पहिले अधिवेशन भरवण्यात आले व 14 तळ्यावरील पाणी पिण्याचे त्यामध्ये ठरवण्यात आले. आणि 14 तळ्याचा सत्याग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 25 मार्च 1927 रोजी 14 तळ्यातील पाणी पिऊन महाड येथील त्या सत्याग्रहास त्यांनी सुरुवात केलेली पाहायला मिळतं. त्यानंतर 25 व 26 डिसेंबर 1927 रोजी महाड येथे सत्याग्रह परिषद त्यांची स्थापना त्यांनी केली. यावेळी मनुस्मृती या ग्रंथाचे दहन करण्यात आले. कधी? 25 व 26 डिसेंबर 1927 या वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या खूप महत्वाचं आयुष्यातील खूप महत्वाचं वर्ष आहे. कारण बहुतेक आंदोलने याच वर्षी झालेली आपल्याला पाहायला मिळतील. काय केले तर 14 तळ्याचा सत्याग्रह कधी झाला? 1927 25 मार्च 1927 ला आणि मनुस्मृती दहन 25-26 डिसेंबर रोजी 1927 ला महाड येथेच. त्यानंतर पुढील प्रदेश आहे 3 मार्च 1930 रोजी डॉक्टर बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली नाशिकच्या काळाराम मंदिरात प्रवेश सत्याग्रह त्यांनी केलेला आहे. म्हणजे नाशिकचं जे काही काळाराम मंदिर आहे त्यामध्ये दलितांना प्रवेश दिला जात नव्हता. त्यासाठी तोही सत्याग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला. 1934 पर्यंत हा सत्याग्रह सुरू होता.
1934 पर्यंत हा सत्याग्रह सुरू होता आणि त्या सत्याग्रहामध्ये स्त्रियांचाही सहभाग असलेला पाहायला मिळतो. 1934 मध्ये आंबेडकरांच्या आदेशाने तो सत्याग्रह मागे घेण्यात आला. 1934 मध्ये पुढे त्यांचं शैक्षणिक कार्य बघायचं झालं तर 1928 दलित शिक्षणासाठी त्यांनी डिप्रेस्ड एज्युकेशन क्लासेस सोसायटीची स्थापना केली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं दलितांसाठी जे त्यांचं कार्य काय होतं म्हणून शैक्षणिक दृष्टीनं 1928 मध्ये दलितांच्या शिक्षणासाठी डिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. 1928 डिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटी. तर 1945 मध्ये मुंबई येथे पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. तर मुंबई येथे सिद्धार्थ कॉलेजची स्थापना केली. ह्या दोन्ही पॉईंट 1945 आहे. पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली व त्या अंतर्गत मुंबई येथे सिद्धार्थ कॉलेजची स्थापना केली. तर औरंगाबादला मिलिंद येथे 1950 मध्ये औरंगाबादला मिलिंद येथे मिलिंद कॉलेजची स्थापना केली. 1945 साली 20 विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी अमेरिका व इंग्लंडला आंबेडकरांनी पाठवलेलं आपल्याला दिसून येतं. राजकीय क्षेत्रातील चळवळ आंबेडकरांनी कशा पद्धतीने केली तेही आपण पाहणार आहोत. 1919 मध्ये दलितांना राजकीय हक्क देण्यासाठी नेमलेल्या साऊथ ब्युरो यांच्या अध्यक्षतेखालील मतदान कमिटीमध्ये सरकारने डॉक्टर आंबेडकर व वीरा शिंदे यांची निवड केली. म्हणजे अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून डॉक्टर आंबेडकर व वीरा शिंदे या दोन व्यक्तीची निवड केली. बाबासाहेबांनी मतदानाचा हक्क, उमेदवारीचा हक्क आणि अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघ इत्यादी मागण्या केलेल्या पाहायला मिळतं. 1927च्या सायमन कमिशनकडे बाबासाहेबांनी अस्पृश्याच्या हक्कासंबंधी व मुंबई प्रांतातील राजकीय हक्काविषयी 2 खलिते कमिशनकडे पाठवलेले होते. सायमन कमिशनने अस्पृश्यांना